स्वामी समर्थ. गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया. जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. आपल्या संपूर्ण देशभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या 8व्या अवताराचा अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. दरवर्षी हा जन्माष्टमीचा सण आपल्या संपूर्ण देशात आणि देशाबाहेरही काही ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आणि त्यात यावर्षी जन्माष्टमीला अत्यंत शुभयोग जुळून आले आहेत. जसे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळेस जे योग तयार झाले होते, तसेच योग यावर्षी 26 ऑगस्ट आज म्हणजे सोमवारी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तयार झाले आहेत. त्यामुळे यावर्षी तयार झालेल्या शुभयोगात व्रत केले तर भक्तांना भरघोस यश आणि सुखसमाधान मिळते. आणि हे व्रत त्यांनी आपल्या घरात जसे साजरे होते किंवा आपण जसे एखाद्या लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर जसं आपण साजरा करतो तो आनंदाचा दिवस, त्याचप्रमाणे सगळं पूर्ण आपण त्याप्रमाणे जन्माष्टमी साजरी करायची. आणि यावर्षी जन्माष्टमीचा मुहूर्त अमृत योग रात्री 12:01 पासून 12:45 अत्यंत शुभ वेळ मानलेली आहे. या दिवशी जर आपण श्रीकृष्णांची पूजा केली तर भक्तांना भरघोस यश आणि सुखसमाधान मिळेल असे सांगण्यात येते. तर या जन्माष्टमीला आपण आपल्या परंपरेनुसार श्रीकृष्णांची पूजा करायची आहे. आपल्या घरात जरी यापूर्वी कोणी करत नसेल, करायला काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. कोणत्या भगवान श्रीकृष्णांच्या वस्तू घरी आणायच्यात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वस्तू भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आणि आवडत्या होत्या अशा वस्तू जर घरी आणल्या तुम्ही तर ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतील. पैशांच्या ज्या काही समस्या असतील त्या पण कमी होऊ शकतील. तर अशाच या वस्तू आहेत ज्या तुम्हाला जरी सगळ्या आणता नसतील येत तर यातील कोणती पण एक वस्तू तुम्ही आणली तरी चालेल. तर यापैकी पहिली गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेली, ती म्हणजे वैजंतीमाला. जन्माष्टमीच्या दिवशी वैजंती जपमाळ घरी आणून त्याची पूजा करा आणि ही जपमाळ भगवान श्रीकृष्णांना अर्पण करा. यामुळे असे केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. असे मानले जाते की वैजंती माळेत माता लक्ष्मींचा वास असतो. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी ही माळ घरी आणा. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांसोबत माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होईल. वैजंतीमाला तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर करू शकते. दुसरी श्रीकृष्णांची आवडती गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख. तुम्ही घरी मोरपंख आणू शकता. भगवान श्रीकृष्ण मोराचा मुकुट धारण करतात. त्यांना मोराचा मुकुट खूप आवडतो. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मोरपंख घरी आणावेत. असे मानले जाते की ज्या घरात मोराची पिसे असतात त्या घरात सकारात्मकता असते. मोराच्या पिसांच्या प्रभावामुळे राहू केतू सारख्या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला भीतीपासूनही मुक्ती मिळते. भगवान श्रीकृष्णांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तुम्ही बासरीही घरी आणू शकता. जन्माष्टमीच्या दिवशी बासरी घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास जीवनात यश मिळते. घरात बासरी असणे देखील शुभ मानले जाते आणि तुमचे मनोबल वाढवणारे मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या जयंतीला तुम्ही बासरी घरी आणू शकता आणि लाभ मिळवू शकता. त्यानंतर अजून एक वस्तू तुम्ही घरी आणू शकता, गाय आणि वासराची मूर्ती. भगवान श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय आहे
आणि हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जाही देण्यात आला. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरू यांची मूर्ती घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास कौटुंबिक सुखाची प्राप्ती प्राप्त होते. असे मानले जाते की गाय आणि वासरू घरी आणणे मुलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा मुलांच्या आनंदासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय घरामध्ये गाय आणि वासरांची मूर्ती ठेवल्यास वास्तुदोषही दूर होतात. यानंतर जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी शंख तुम्ही घरी आणू शकता. या शंखात पाणी आणि दूध टाकून भगवान श्रीकृष्णांना अभिषेकही करू शकता. घरामध्ये शंख असल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदते असा विश्वास आहे. त्यामुळे घरात शंख असल्यास वैवाहिक जीवनही आनंदी राहते. यासोबतच हा उपाय तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीही प्रभावी आहे. यानंतरचं श्रीकृष्णांना तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडेही अर्पण करू शकता. पिवळा रंग हा श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षी भगवान श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करू शकता. किंवा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करणार आहे त्यावेळेस तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडेही घालू शकता. आणि श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यांच्या आवडीची वस्तू तुम्ही कोणतेही नैवेद्य दाखवा, पण त्यात लोणी हे कंपल्सरी असलंच पाहिजे. हे अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीकृष्णांना. त्यानंतर पंजिरी पण तर स्वामी भक्तांनो, या पूर्ण सर्व वस्तू नाही मिळाल्या तरी यापैकी कोणती एक वस्तू तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दिवशी घरी आणू शकता आणि तुम्ही तुमची जन्माष्टमीचा जो सण आहे तो आनंदात साजरा करू शकता. तर तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच माहिती हवी असेल, चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी